एक तर मोठी पोस्ट होती जे बनवण्याचा घाट, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मॅनेजर असं निर्माण केलेला होता. हा, ते कोणी होते कर्मचारी आधी आणि मग ते नंतर इथे खूप मोठे झाले असं काही मला समजलंय. पण त्यांचं तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव. आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मे मध्ये भरल्या, पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आता आमच्या जवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केलाय. कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला. अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 29 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो. तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे. कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे. तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलंय की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे. नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय, जर आपण कंपनीसारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढं डिजिटल वेने काम करणं अपेक्षित आहे. आणि हे सगळे जे काही बदल आहेत ते आता सिटी लिंकमध्ये आपल्या सगळ्यांना जाणवतात.